राम कदम बोलतायत, थेट तिकडे जातोय। स्वाभाविकपणे अजून 2 दिवस आहेत आणि त्याची संपूर्ण काळजी पक्ष म्हणून आम्ही घेतलेली आहे, महायुती म्हणून आम्ही घेतलेली आहे। तुम्हाला उद्या आणि परवा वाजत गाजत सगळेजण फॉर्म भरताना दिसतील आणि केवळ फॉर्म नाही तर हा गुलाल 16 तारखेला उधळत असताना देखील दिसतील। सर विनोद तावडे बैठकीला उपस्थित होते। विनोद तावडे सर बैठकीला उपस्थित होते। काय मार्गदर्शन केलं? आमचे राष्ट्रीय संघटन मंत्री BL संतोषजी आणि राष्ट्रीय उपसंघटन मंत्री शिवप्रकाशजी दोघे होते। आदरणीय आमचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडेजी पण होते। भारतीय जनता पार्टी हा शिस्तबद्ध पक्ष आहे। पक्षामध्ये काम करण्याची एक विशिष्ट शिस्त आहे आणि एक विशिष्ट प्रथा परंपरा आहे। त्यानुसार पक्षाचे सगळे आमदार, खासदार, पदाधिकारी, कर्मठ कार्यकर्ते काम करत असतात। तर एकंदरीत निवडणूक लढत असताना कोणकोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, कोणते गोष्टी प्रचाराचे मुख्य मुद्दे असले पाहिजेत, अशा एकंदरीत विषयावर जुजबी अशी स्वरूपाची चर्चा झाली। बाळासाहेबांचे वक्तव्य समोर आले आहे की मुंबईचा महापौर हे बुरखा घालणारी महिला देखील होऊ शकते। मला सांगा MIM ची ताकद किती हो? म्हणजे बेडकीनं फुगून हत्ती व्हायचं ठरवलं तर तिला होता येईल का? MIMचे 1 किंवा 2 जरी नगरसेवक निवडून आले ना तर वारिस पठाणांनी MIMच्या नेत्यांनी स्वतःला धन्य मानायला पाहिजे। तर त्याच्यामुळे त्यांचे 2 पेक्षा अधिक नगरसेवक निवडून येणार नाहीत तर त्यांनी रात्रीच्या वेळेस स्वप्न पाहावीत। पण दिवसाचं स्वप्न कोणी पाहत असेल तर ते मुंगेरी लाल के हसीन सपने अशी त्याची व्याख्या करता येईल। आणि हे विधान नेमकं आताच का आलं? हे विधान आता याच्यासाठी आलं की मुंबईतल्या मुस्लिम समाजानं देखील MIMला नाकारलंय। म्हणून हे जे लालून चांगून जे येत आहे ना ते काहीतरी न मिळणारी मतं मिळावीत, त्यामुळे ते वारिस पठाणांचं वक्तव्य आहे। फक्त मतांसाठी अशा प्रकारचा खोटेपणा त्यांच्याकडून आला आहे। पहिली यादी कधीपर्यंत येणार? मुळामध्ये पुन्हा एकदा मी जबाबदारीने सांगतो की महायुतीची पूर्णपणे यशस्वी चर्चा पूर्णपणे पार पडलेली आहे। कोणत्याही क्षणी उमेदवारांना बोलवलं जाईल, कोणत्याही क्षणी माध्यमांसमोर उमेदवारांच्या नावांची घोषणा केली जाईल। तर त्याच्यामुळे कोणताही तिढा नाही, कोणताही वाद नाही। असेल तर महायुतीत संवाद आहे। तर त्याच्यामुळे कोण किती जागा लढेल यापेक्षा कोणत्या पक्षाचा उमेदवार दिला तर तो निवडून येईल यावर आमचा जोर आहे। जागा वाटपाची यादी जाहीर होईल की परस्पर फॉर्म देणार? नाही, पूर्ण माननीय मुंबईचे अध्यक्ष अमित साटमजी, आमचे पालकमंत्री हे सगळे यादी देखील जाहीर करतील आणि त्याच वेळेस AB फॉर्म देखील उमेदवारांना दिला जाईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।